या ढक्का मारायला लागतंय. A few moments later. तर विषय असा झाला की आता आमची गाडी बंद पडल्या. तर गाडीत काय प्रॉब्लेम आहे कायच माहित नव्हतं. तर जवळ गॅरेज हुडकलं आणि तर भावांनी नीट समजून सांगितलं की गाडीत काय प्रॉब्लेम झालाय. कसं ओळखायचं ते? ऊपर रुका ना, हा वो पानी है. वो ऊपर जो रुका है ना, देख, जो ऊपर रुक रहा है वो पानी है. खरं तर आता आम्हाला समजले की आमच्यावर स्कॅम झालाय पेट्रोलचा. कारण पेट्रोलमध्ये पाणी घालून दिलतीत फिरा म्हणून. त्यानंतर एक आजी आली मदत मागायला. त्याच्यामुळे मलाच मदतीची गरज लागली. हा हा. मग तुम्ही असं तुम्हाला काय घरातनं बाहेर काढल्यात काय? रुपये कसं काय मागायला सा? हा इकडे 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 तुम्हाला काय देतो. तर आजीला सफरचंद कापून द्यालतो. तर माझंच बोट कापून घेतलो. तर ह्या घटनेनंतर मला रिअलाइज झालं की स्कॅम सोबत पनवती सुद्धा लागल्या. त्यानंतर गाडीचा अनेक प्रॉब्लेम झाला होता. तो म्हणजे सेन्सर खराब झाला होता गाडीचा. मग ह्यो बघा नियोजनाचा बादशाह श्रेयश कांबळे गोवा ट्रिप एन्जॉय करलाय. रात्रीचा वेळ झाली होती, भुकाले लागलेल्या. मग म्हणलं एक धाब्यावर थांबूया. हा जो धाबा होता तो गोव्यापासून लांब होता, त्यामुळे जेवण आम्हाला एक नंबर मिळालं. सगळ्यांनी बांगडा मागवलेलीत, मी बिर्याणी मारलो दाबून. एक नंबर जेवण होतं. त्यानंतर बस स्टँडवर राहायचं असं नियोजन केलं आणि पुढच्या दिवशी सेन्सर खरेदी करून जायचं. पण ह्या बस स्टँडवाल्यांनी आम्हाला काय थांबू दिलं नाहीत. आम्ही इकडे तिकडे जरा गोव्यात फिरलं आणि गाडीला धकल करून जायचं असं नियोजन होतं. कारण ह्यांचं प्लॅनिंग होतं की पणजीमध्ये डकस्टार्ट करायचं आणि पणजीमध्ये जाऊन राहायचं. पण मी ह्यांना विरोध केला आणि म्हणलं की जायचं आणि चंदगडमध्ये राहायचं. तर हा प्रथमेश कांबळे हेवी ड्रायव्हर भावांना रात्री 3 वाजता गाडी मारलाय पूर्ण आंबोली घाटातनं. खरं तर आम्हाला आंबोली घाटातनं आम्ही शॉर्टकट मारायला गेलो आणि चुकीचा रस्ता आम्ही धरलेलं. आणि अनेक भीती या गोष्टीची होती की गाडी जर बंद पडली तर आम्ही घाटात पूर्ण चढावाला गाडी थांबणार होती आणि ढकलायला सुद्धा प्रॉब्लेम येणार होता. कसं नियोजन करून आम्ही घाटाच्या वळणावळणातनं पुढं मागं कोणच नव्हतं. मध्येच जरा ट्रॅफिक लागलेलं. त्यानंतर 3-3:30 नंतर घाटात कोणच नव्हतं. त्यानंतर मग शेवटी आम्ही चंदगडमध्ये पोहोचलं. घरात अजिबात कोणाला काय कळता कामा नाही असं आम्ही हळूच घरात येऊन झोपून टाकलं. तर ही ट्रिप कायम लक्षात राहणार. जय हिंद.